नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ते म्हणजे 3300 शाळांनी अजूनही वर्किंग पोस्ट भरलेली नाही। त्यामुळे संच मान्यता 2024-25 अजूनपर्यंत जनरेट झालेली नाही। तसेच अंशतः अनुदानित शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची बातमी समोर येत आहे। ती कारण 50,000 शिक्षकांच्या खात्यात अजूनही पगार जमा झालेला नाही, त्यांना टप्पावाढ मिळालेला नाही। त्यामुळे जर 50,000 शिक्षकांच्या खात्यात पगार जमा झाला नाही तर आझाद मैदानात आंदोलन होण्याची शक्यता आहे, असे माहिती समोर येत आहे। तर त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। चला तर मित्रांनो, काय बातमी जाणून घेऊया। दिनांक 25 जानेवारी अखेर राज्यातील 3300 शाळांनी अद्यापही वर्किंग पोस्ट भरून संच मान्यता फॉरवर्ड केलेल्या नाहीत। त्यामुळे संच मान्यता फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांनी सांगितलेली आहे। तर मित्रांनो बघा, अजूनपर्यंत 3300 शाळांनी वर्किंग पोस्ट भरलेली नाहीत, त्यामुळे संच मान्यता रखडलेली आहे आणि जर संच मान्यता हवी असेल तर त्या वर्किंग पोस्ट भरून संच मान्यता फॉरवर्ड करावी लागणार आहे। तर ते लवकरात लवकर करणे हे गरजेचे आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करावे। तसेच मित्रांनो, जर दुसरी बातमी बघितलं तर ती म्हणजेच अत्यंत महत्त्वाची, म्हणजेच जे विनाअनुदानित शिक्षक आहेत ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। कारण शासनाच्या वतीने टप्पा अनुदान घेत असलेल्या राज्यातील सरकारमान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना तसेच त्रुटीपात्र शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेऊन त्यासंबंधीचा शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2024ला काढला होता। मात्र अजूनही त्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील हजारो शिक्षक त्रस्त झाले आहेत। खरं तर हिवाळी अधिवेशनातच या निर्णयाची तरतूद होणे गरजेचे होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत हा निर्णय झाला नसून पुन्हा एकच आर्थिक अधिवेशनात याच 50,000 शिक्षकांच्या हातावर तुरी देण्याचे काम सरकारने करतेही की काय, अशी भीती शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे। राज्यात 8,602 प्राथमिक, 24,028 माध्यमिक तर 16,938 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हे 20%, 40% आणि 60% टप्पा अनुदानाचा अगदी तुटपुंज पगारावर आपला संसार चालवत आहे। आपल्या हक्काच्या पगारावर शासन गदा आणते की काय, म्हणून राज्यातील 50,000 शिक्षकांच्या खात्यात वाढीव पगार जमा करावा आणि 15 नोव्हेंबर 2021च्या शासन निर्णयानुसार टप्पावाढ अनुदान द्या, अन्यथा लवकर आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन छेडून 10वी-12वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती विविध शिक्षक आणि संघटना देत आहे। तर मित्रांनो, लवकरच हे आंदोलन होऊ शकते, तर त्यासाठी आपण तयार राहावे। चला तर मित्रांनो, माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।